तर नमस्कार मित्रांनो, संदीप वॉक्सर युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, कसे तुम्ही? मस्त आहे ना? काल बोललेला काहीतरी आज फरक पडलेला आहे. आपण बोलल्यानं फरक नाही पडणार असं कधीच होणार नाही. दाखवू का तुम्हाला? हे बघा, ही रुशेल बाई, हिने पण साडी घातली मस्तपैकी. ही नवरी बाई, हिने पण साडी घातली आहे. ही आई साहेब, यांनी नाही साडी घातली कारण की ही काय तुला नव्हती. मला रील्स नाही काढायची. हां, यांना रील्स काढायची दोघांना. तुझी काढली ना भूमी? झाले तुझे व्हिडिओ काढून. आणि जी व्हिडिओ काढायची काय म्हणते मग? काय नाही, एकदम मजेत. एकदम मजेत. काय बनवलं होतं काल तू? मोदक. जोरात बोल. मोदक अजून? आणि मसाले भात. हा, बस. पाहिलं का मित्रांनो, नवरीचा आवाज फक्त त्यांच्या नवरदेव तेव्हा बोलतील तेव्हा जोरात आवाज येतो, असा जोरात आवाज येत नाही. बरोबर ना? नाही असं आला तर तूच बोलू राहिला. आता लोक बोलण्याच्या आधी तूच बोलायला लागला. नाही, मी सांगतोय ग, असा आवाज जोरात. ते कसं ते असल्यानंतर आओ असं ओरडतात, ते तुला माहित नाही नाही. म्हणत. ओ हा, कसं 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 ओ हा, आता नाही येतो. आता तिकडून कामावरून येणार नाही तो. हा, भूमीला काय झालं? भूमीला मी आता मागाशी बोललो की भूमी व्हिडिओमध्ये जरा बोलत जा. भूमीला त्याच्यामुळे राग आलाय. तो असू दे राग, तो आपण काय करू तुम्हाला शकणार एक नाही. सांगू का, जो बोलत असतो ना त्याला हमेशा बोलणं असतं. बरोबर. एवढं मला माहिती झालेलं आहे. कारण की एखादा व्यक्ती बोलत असलं तरी काय म्हणणार, हा बोलत नाही तू तू हेच नाही करत आहे, तेच नाही करत आहे. आणि मग मला काय म्हणणार, हा तू हिचीच बाजू घेते, तू तिचीच बाजू घेते आणि तू चांगली नाहीये कारण की तू आमची बाजू घेऊ शकत नाहीये. असं माझ्या नावाची बदनामी आहे. मी आता एवढ्यातच म्हणते की लांब कुठेतरी एकटी निघून जाते. कुठे जाऊ मला सांगा कमेंट मध्ये. हा, कारण की हे बघा, याला समजायचं, त्याला समजायचं, याला समजायचं, ही झंझट नाही पाळायची मला. मग आता माझी झंझट संपली आहे. ओके, सांगा तुम्ही मला, कमेंट करा, माझ्यासाठी कमेंट करा जरा तुम्ही. हा. काकू मावशी तुम्ही इकडे या, आमच्या इकडे राहा, वाटलंच तर इकडे हा. 4 दिवस राहा, इकडे 5 दिवस राहा, इकडे 10 दिवस राहा, इकडे कायमच राहा. अशी काहीतरी मला कमेंट करा. अगं खरंच मम्मी, गाईस तुम्हाला कुठं जायचं सांगते, तुला? माझ्या मुलांना मी सांगू फार फार म्हणजे शॉक बसले आता मला. शॉक काय काय झालं? आम्ही काय केलं सांग? तुम्हाला कुठं फिरायचं आहे का? हा, अरे बाबो बोललीस. बोल बोल. म्हणजे तुम्हाला कुठं फिरायची इच्छा होते का? असं नाही, मला ना फिरायचं बरोबर. वगैरे काही नाही. मला कारण फक्त का घरात बसून बसून मग जास्त हे होतं घरात. हा, मग तुला फिरायचंय कुठं? फिरायचं नाहीये. आपण जाऊ दुबईला. दुबई. हा, दुबईला जाणार आहे जाणारच तू? आहे आपण. हा. तू गाडी काढ, त्या गाडीला परत बांध, परत एक मला बसव आणि मग तू वडीत वडीत घेऊन जा, नाही का? बरोबर की नाही? बरोबर आहे. कारण की सांगू सांगू मला कंटाळा आला संदीपला, मला घेऊन चल. आणि तुम्हाला सांगते, माझं दाताचं अधुरं काम केलं या संदीपनी. नाही मित्रांनो, हिचं काम करायचंय. जेव्हा ज्यावेळेस गावात जाते त्यावेळेस ते दवाखान्यात जात नाही ती. हा, नाही, आणि तुम्हाला मला बोलत सांगते. नुसतं. आपले डॉक्टर साहेबांना पण माझं एक सांगणं आहे, तुम्ही माझी व्हिडिओ बघा. दर टायमाला माझा संदीप फोन करतो, तर तो म्हणतो मम्मी आता डॉक्टर नाहीत, डॉक्टर बाहेर गेले. तर डॉक्टर मी किती दिवस दाताचा त्रास काढू, तेवढं मला कमेंट मध्ये सांगा बरं तुम्ही. नाही, काय कमेंट मध्ये सांगा. तर मित्रांनो, मम्मीच्या दातामध्ये आहे ना थोडं असं काहीतरी अडकायचं, नाही का? जेवण केल्यानंतर अडकायचं ते दात. तिला बदलून आणायचंय मला. तिचा जो क्लिप होती ती काढून टाकली कॅप. तिला नवीन दात कशी काढली लावायचा आहे. तुम्हाला सांगू, तिथे गेले, झोपले, काय दुखतं? अहो म्हटलं इथं आहे ना मला इथं जेवण अडकतं, हे सांगायचं मला. तर डॉक्टरने घेतला चिमटा, काढली उपसून दाढ माझी 12-13 हजार रुपयाची. माझे पाण्यात गेले 12-13 हजार रुपये. काय सांगू तुम्हाला. आता परत तो खर्च आहे माझ्या भाऊ. आणि त्यात तुला भूमी काय म्हणली होती की तू तिचा दात पडला आहे ना, तो सरळ करून दे. दाखव तो दात. कोणतं सर? कोणता दात सरळ करायचं तुला? कोणता दात सरळ करायचं? मी काय म्हणलो होतो ते? हा, नाही. कोणता दात सरळ करतो? दाखव ना. हा दात. हा दात. तसं नव्हतं. जो माझा दात होता ना ओरिजिनल, तो जो आहे ना तसा वाकडा करून द्या, वाकडा. हा, असं. अगं लोक चांगले सरळ दात करायला किती पैसे घालतात आणि तुला वाकडा दात करायचंय का? तसं छान दिसत होता मला. बघ बरं, नवीन नवरीचे दात कशी ते निघत. पहिलं लुक, ए, आ. पहिलं लुक. आता लुक येऊ शकत नाही कारण की तो ओरिजिनल दात तिचा पडला. त्याला काय, आता माझा कसा ओरिजिनल गेला, वरून टोपी काढली, खशात झाली. मग सगळ्यात घरात सगळ्यात जास्त कडक दात फक्त माझेचे मित्रांनो. काय का भूमी? नाही, भूमीचे पण आहे, सगळ्यात कडक दात आहे माझे. मी असं आदित्यचे पण आहे, तुझे पण आहे ना. हा, नाही, यांचे सगळ्यांचे दुखतात दात. नाही दुकानात. तुझे पण आहे? अरे हे बाबा. असे कडा
तात्याचा आहो. पण ही हाडकं खातच नाही मी मम्मी. शाकाहारी आहे. मी भाजी चपाती खाते कडा अरे वा. नाही ते कडा नाही खाव असं खावं लागतं. कसं कडा भाजी नाही चपाती. खावं लागत. हा. फक्त वेपर्स असं कुरकुरे असं असं वेपर्स, हा कुरकुरा. वेपर असं पूर्ण मसाला बिसाला लावून ना ते पण असंच संपले असंच हा असतात. संपले काय काही वेपर. तुम्हाला सांगता मला खाऊशी वाटले आज वेपर्स. जाऊ चल घेऊन येतो तुला वेपर्स मी. खरंच ना नाही मी कधी खाते कधीच खात नाही. उपवास असला तरी खात नाही, उपवास नसला तरी खात नाही, कारण की मला ऍसिडिटी आहे ना. मग आपल्याला दवाखान्यात जायचंय कोणत्या? पायाच्या. हा संदीपच्या पायाला फ्रॅक्चर झालाय. खरंच झालं. काय झालं तुम्हाला सांगू का? काही त्या दोघांची मस्ती चालू होती. नाही ही पोरगी माझ्या सगळ्याशी पैलवानगिरी करत होती, त्यामुळं माझा पाय खरंच लय दुखतोय. देवा शपथ सांगतो, हा पाय पूर्ण कामातून गेलाय माझा. तुम्हीच होऊन आले मारायला मला. काय तुला मारायला नव्हतं आलं, तू अंगावर पडली जोरात इथं पायावर डायरेक्ट तुम्ही कटकन. पाडली मला काय. हा कटकन आवाज आला, माझ्या पायाचं वाटोळ झालं. काय करू मला कळाना, मग मी सांगतो नवरीबाई आता. नटली कशी वाटते सांगा मला. कमेंट करून बांगड्या घातल्या. बांगड्या घातल्या. वा, 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 छान. व्हिडिओ काढायची नवरी बाईला मस्त पैकी. लग्नाच्या दिवशी पण नटली ना तेव्हा फोटो काढायचे स्टॅश करायचे. हा तिला बांगड्याची आवड आहे हा पण थोड्या वेळसाठी हा जास्त नको. जास्त नको, जास्त वेळ घातल्यानंतर येड्यावानी होतं तिला, हाय ना. वाजतात लय जोर जोरात. आणि आमच्या इकडे तिसऱ्या दिवशीच चुडा काढत असतात, कारण की नवरीच्या हातात चुडा असला ना बाहेर पुढे जाणं येणं त्याची भीती असते. मग आपल्या पोरीला काही झालं तर काय करायचं देव धरम, इकडं जा तिकडं जा हे उद्योग नाही करायचे. तुम्ही सांगितलं कोणी का महिनाभर चुडा राहतो, 1.25 महिना राहतो, तो तुमच्याकडे असन पण माझ्याकडे नाहीये. सगळ्यांची वेगवेगळी पद्धत असते प्रथा मित्रांनो. वेगळी हा, राहते. प्रथा आहे का नाही पद्धत. गं? माझ्या तिन्ही सुनांचा चुडा मी तिसऱ्या दिवशीच उतरवलेला आहे, कारण की मला बाबा भीती मी पाळू शकत नाहीये, कारण की त्याचा परिणाम मला भोगावा लागल. बरोबर. या देवाकडे जा त्या देवाकडे जा, इथं जा तिथं जा, आणि त्यात पुरी या देवानी करायला लागलं मी काय करू? बरोबर आहे. काही सांगता ते काय का भूमी बरोबर आहे. बाईला भूमी आज शांत का बरं बसली भूमी पण एवढी? नाही, अशी तुला राग आला का मग कशी मी बोललेला? नाही. खरं सांग आला का? नाही. आणि ते तोंडावर दिसतंय आलंय करून राग मग तुला. काय करणार आहे तुम्ही आलो? मी काहीच करू शकत नाही ना, मी शांत बसू शकतो फक्त. गाईज आता महिनाभर चांगले होते, गाईज आता परत फिसाकलं. नाही फिसकलं नाही, तिला काहीतरी असं मध्ये अचानक मध्ये होऊन जातं तिला. तिला थोडं अंगात येतच काही होतं तिला, येड्यावानी करणार म्हणजे अंगात करणार. आलंय देवा. हा ते बघा आता तोंड कसं वाकडे तिकडे येडी गेलं. आहे थोडी डोक्यात. हा येडीच आहे डोक्यात थोडी. सापट पडली. सापट नाही आकडे किंवा मेंदूच हल्लाय. इथून घसरून पडले होते ना डोक्यावर. हा त्या दिवशी पडली होती ना. इथं बाहेर ते आपलं वर चढायचं. हा मी कुठं होते? तुम्ही होत्या झोपल्या होत्या खोलीत. हा तू माझ्या आधी कधी उठली होती घसरून पडायला? बघ ना किती किती राग येतोय बघ ना तिला असं बोलल्यानंतर. बघा मित्रांनो आमच्या झोपेची पूर्ण वाट लावून टाकली माहितीये का तुम्हाला लोकांनी. काय सांगू तुम्हाला आता, जाऊ द्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये सांगते तुम्हाला. नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नक्की नेक्स्ट सांगशील. व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगते एवढी मोठी कथा. लय मोठी कथा आहे ती मित्रांनो, सांगेन नक्कीच तुम्हाला. तर काय म्हणते भूमी अजून? काय नाही. काहीच नाही म्हणत बघा भूमीपाशी. बिचारा तुझ्यापाशी घडी घडी हा भूमीपाशी बोलायला नाही मित्रांनो. आता काय बोलायचं बघा, नाराज असल्यानंतर. बिचारा तुमचा बिचारा मला मगाशी काय म्हणजे माहितीये का? बघा इकडे फिरवा. बघा काय बोलली माझी सून, तुमचा तुमचा बिचारा. बिचारा. हा. बाजू कोणाची घ्यायची आपण? सुनाची. पण सून नेहमी पलटत असते. काय म्हणली आता ती? तुमचा बिचारा. बिचारा. पण हा बघा असं नसतं, सासूची बाजू घेणार हे कुणीच नसतं. या जगात कोणी या नाही जगात ना. कोणी नसतं. सासूला सगळ्यांचं पडलेलं असतं, पण सासूसाठी कोणी पैदा होणार आता नाही मम्मी कधी. भांडण करणार आहे आमच्या काय आमच्या म्हणली ती? दोघींचा. मला तुमचा विचारा. नाही, मला सगळे विचारे, हा. सगळे मला सारखे. हे सगळे एक सारखेच हा. सगळे सारखे ऐकून घ्या आता. हा. बिचारा माणूस काय म्हटलं माहिती अयो आता माणूस हा आता माणूस काय तुमचा बिचारा म्हणे मम्मी. तुमचा बिचारा मम्मी, तुमचा बिचारा म्हणे. काय काय तुमचा गं? विचारा. सासू सुना तुझी बाजू घेते म्हणून काय नाक डोक्यावर बसली का माझ्या? तू का गं? अगं मी तुला हेच सांगत असतो मी. माझा हा. मुलगा बिलगा संपला तेव्हा त्या दिवशी लग्न होतं, त्या दिवशी तुझा नवरा असतो तो. माझा मुलगा नाही. म्हणजे अगं तुला हेच सांगत असतो मी. तू सुनांची बाजू घेते ना बघ असं होतं. आणि ते सुना माझ्या घरी आल्या म्हणून मी त्यांची बाजू घेते. तुम्ही त्याच घरात आहे
पण बघ. त्या सुना माझी बाजू घेत नसत तरी पण मला काय हरकत नाहीये. मला हे जगाला दाखवून द्यायचं होतं हा. का आपल्यासाठी कुणी नसतं. आपल्याला फक्त संसार करायचा असतो, मुलाचा करायचा, स्वतःचा करायचा, सगळ्या परिवाराचा करायचा. कळलं तुम्हाला? कमेंट मध्ये काय चुकलं असेल तर लगेच सांगा, शिव्या गाळ्या करू नका. जगाला दिसलं ना हा आता ऐकून घ्या बिचारा तो काय बघ बोट करून बोट करून बोलती. यो बघ पाहिलं का? अगं मी अजून कसं बोट करून बोललो नाही. एवढी मोठी झाली बघा ही. बघा बघितलं ना. आता मी काय माझ्या शरीराला सांगितलं जाडी हो जाडी हो जाडी हो. मी आणि माझ्या तू शरीराला शरीराला सांगितलं कोण? का? तू अगं माझं जाऊ दे. मी तिला काय म्हणलो जरा तब्येत कमी कर. अरे जाऊ दे ना, मग? तू पण जाडी असलं तर काय बिघडतं? फुटबॉल खेळावा. आई. मी हो काय? म्हणलं ना तुम्हाला जाडी झाली तुम्ही म्हणलं मग किती वेळा बोलती? कधी म्हटलं मी बघा तुम्हाला? तुम्ही एवढी ढेरी वाढली. मी असं काही अजूनपर्यंत तुम्ही एवढे झाले एवढी ढेरी झाली तरी पण म्हणणार नाही मी काही. जाऊ दे गं. नाही म्हणणार, बरोबर आहे त्या गोष्टीत. हे मात्र खरं आहे. जाऊ दे, ती मला काय बोलायचं ते बोलू दे. बिचारा का बोला ना, तुमचा बिचारा. कारण की मी एकटीच आहे, साधारण कदा एकटी राहणार आहे. मला कोणाचं आधाराची बाबा, काही हे काय नाहीये. खरं नाही हो. हो, कारण मी सगळ्यांसाठी वागणार आहे, सगळ्यांसाठी कशा सगळ्यांसाठी. बोलल्या मम्मी काय लक्षात ठेवा. हा मम्मी पाय बघ नाही, कशी मला तर बोलते. बोलायचंच नाही आता. भांडण संपला विषय. संपला विषय. ठीक आहे दरवेळेसच मम्मी अशा करते. थांब. माहिती दरवेळेस अशा करते. थांब, दरवेळेस. तंत्रज्ञान मी आले. काहीतरी म्हणायचं आणि मम्मींनी लावून धरणार आणि म्हणणार मला बोलायचं नाही. ज्या व्यक्तीला आपण एवढा आदर देतो तो व्यक्ती आपल्याविषयी असा हा बोलला, तुमचा मुलगा दुःख म्हणजे वाटतं. मी तुमचा आदर बिचारा. देत नाही. बघा तुमचा बिचारा म्हणे मम्मी तुमचा बिचारा. तुमचा मग अवघड आहे जा. हिचा बिचारा नाहीच आहे मी तस काय तुमचा बिचारा. नाही बाबा, माझ्याने ज्या दिवशी तुझ्यावर तांदूळ पडले त्या दिवसापासून माझ्याकडे बिचारे कोणीच राहिले नाही. मी बिचारा आहे मम्मी. नाही बाबा, त्यांचा गप्प बिचारा. बसा बरं का हसू नका तुम्ही कोणाला. आपण तर चला मित्रांनो हा व्हिडिओ इथे स्टॉप करून टाकतो. चला बाय बाय. चला बाय करा. बाय